नागपुर जिले के किसानों के लिए एक खुशखबरी। आर्थिक संकट से जूझ रहे नागपुर जिला सहकारी बैंक के पुनरुद्धार की प्रक्रिया तेज हो गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की पहल से बैंक को महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक का सहयोग मिला है। नागपुर जिला सहकारी बैंक, जिसे किसानों की वित्तीय रीढ़ माना जाता है, कुछ साल पहले आर्थिक संकट में आ गया था। 2015 से 2019 के बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के नेतृत्व में इसे उबारने के प्रयास किए गए, लेकिन बैंक पूरी तरह संकट से बाहर नहीं निकल पाया। अब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों को आर्थिक रूप से मजबूत बनाने के लिए एक ऐतिहासिक कदम उठाया है। इस फैसले के तहत महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक को नागपुर जिला सहकारी बैंक का प्रशासनिक दायित्व सौंपा गया है। इससे न केवल बैंक की आर्थिक स्थिति सुधरेगी, बल्कि किसानों और कृषि आधारित उद्योगों को भी सीधा लाभ मिलेगा। गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर आयोजित इस विशेष कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्य मंत्री पंकज भोयर समेत कई गणमान्य लोग मौजूद थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भरोसा जताया है कि आने वाले वर्षों में यह बैंक लाभ में आ जाएगा और जिले में सहकारी क्षेत्र और अधिक सशक्त होगा। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि महाराष्ट्र राज्य सरकारी बैंक का महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक का सहयोग मिलने से यह बैंक मजबूती से उभरेगी। अब किसानों को जिला सहकारी बैंक में निवेश करना और इसकी आकर्षक आयोजना का लाभ उठाने का सुनहरा अवसर मिला है। इस पहल से न केवल बैंक का भविष्य सुरक्षित होगा, बल्कि नागपुर जिले के किसानों की आर्थिक समृद्धि का मार्ग भी प्रशस्त होगा। आपल्या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करता अतिशय सुविधा प्राप्त होणार आहे। या बँकेचं स्वरूप बदलत जाऊन ज्याप्रमाणे अनास्कर साहेबांनी विश्वास दिलेला आहे की त्यांनी सांगितलं की येत्या 1.5-2 वर्षातच ही बँक उत्तम प्रॉफिटमध्ये आम्ही आणून दाखवू, आणि म्हणून मला विश्वास आहे की या बँकेचं एक प्रकारे उत्तम भविष्य येणाऱ्या काळात बदलण्याची आता सुरुवात झालेली आहे। आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची गॅरंटी, त्यांचं नाव हे नक्कीच जिल्हा सहकारी बँकेला उपयोगाचं ठरणार आहे। हा अतिशय महत्त्वाचा उत्तम निर्णय महाराष्ट्र सरकारने आणि आदरणीय देवेंद्रजींनी घेतला। त्यामुळे याचा ग्रामीण भागातल्या जनतेला, विशेषतः शेतकऱ्यांना आणि सहकारी बँकेचं जाळं जास्तीत जास्त नागपूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आहे, त्या ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे। त्याबद्दल देवेंद्रजींचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। अनास्कर साहेबांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो। आणि आता असंच अजून बुलढाणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि वर्धा जिल्हा सहकारी बँक माझ्या लक्षात आहे, या दोन्ही बँकांमध्ये पोटेन्शियल आहे। आणि तुमचं इंजिन लागलं तर तुम्हालाही प्रॉफिट मिळणार आहे आणि त्यांनाही प्रॉफिट मिळणार आहे। कारण या ठिकाणी त्या बँकेचा व्यवहार करत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्याही कारभाराकरता या सर्व बँकांचा उपयोग होईल। पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना आणि अनास्कर साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांकरता हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं संस्थात्मक प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुर्दैवाने आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर ही बँक जी कोलॅप्स झाली ती कधी वर येऊ शकली नाही। खरं तर 2015 ते 19च्या दरम्यान आपण खूप प्रयत्न केला, माननीय गडकरी साहेबांनी, मी भरपूर प्रयत्न केला। त्या काळामध्ये आपण 300 कोटी रुपये सरकारकडून बँकेला दिले, पण तरी देखील बँक काही बाहेर येऊ शकली नाही। आणि म्हणून हा एक मोठा चॅलेंज आमच्या समोर होता। आज आपण पाहतोय की ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँक सक्षमतेने चाललेली आहे त्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला सुखी दिसतो। त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होताना आपल्याला पाहायला मिळते। शेतीपूरक उद्योग
हे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि अनेक जिल्हा सहकारी बँका अशा आहेत की ज्या सरकारच्या पलीकडे जाऊन 3 लाख 4 लाख रुपयापर्यंत देखील 0% व्याजाने कर्ज देतात। अशा प्रकारच्या अतिशय सक्षम बँका आपल्याकडे आहेत, पण दुर्दैवाने आपल्या या बँकेचं जे काही झालं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कमर्शियल बँकांवर आणि नॅशनलाइज बँकांवर जाऊन पडावं लागलं। आणि आपल्यापैकी अनेकांना तो अनुभव आहे की या बँकांची शेतकरी हे प्रायोरिटीच नाही आहे। शेतकरी हे प्रायोरिटी केवळ आपल्या जिल्हा सहकारी बँकांची आहे, आपल्या राज्य सहकारी बँकेची आहे। आणि म्हणून मग अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागत होता। आणि अशातच आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर खरं म्हणजे मी डॉक्टर आशिष देशमुख यांचं अभिनंदन